तर लाडकी बहिणींसाठी एक खुशखबर आलेली आहे, की आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे भाषणमध्ये परवा, की आम्ही लाडकी बहिणींना ₹2100 देणार. हे तर अगोदरपासून सांगत आहेत. बट परवा आता एक घोषणा झालेली आहे नवीन, की ₹2100 देणार आणि कोणत्या लाडकी बहिणीला देणार आहे. पहिलं थोड्याच काही लाडकी बहिणींना देणार आहे आणि कधी देणार आहेत ते पण त्यांनी सांगितलेलं आहे. तर ते जाणून घ्यायचे अगोदर आणि ₹1500 कोणाला येणार आणि कोणाला येणार नाही ते पण आता आपण जाणून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये पुढे. तर ते जाणून घ्यायच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन-नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम आपल्या चॅनलवर राहू द्या. तर आपण आता व्हिडिओमध्ये ते जाणून घेऊया. मी जे सांगितलं तुम्हाला मी ऑप्शन पॉइंट की जे ₹2100 देणार आहेत. तर ते ₹2100 त्यांनी जे लाडकी बहिणींची ई-के-वाय-सी सरळ झालेली आहे आणि जिल्ह्याची यादी पण येणार आहे, की कोणत्या जिल्ह्यामध्ये फक्त देणार आहे. तर ती मी जिल्ह्याची जी यादी आहे, ती मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये टॉपिकमध्ये तुम्हाला मी सांगणार. कोणत्या जिल्ह्यामध्ये ₹2100 येणार म्हणून आणि कोणत्या लाडकी बहिणींना ₹2100 येणार, की ज्यांचे ई-के-वाय-सी सरळ झालेले आहे, त्यांचे बँक, त्यांचं आधार कार्ड, त्यांचं मतदान कार्ड, हे सगळे जे डॉक्युमेंट आहेत त्यांचे एकदम क्लिअर कट आहेत, अपडेट आहेत. तर त्यांना त्यांचं बँक पण एकदम क्लिअर कट आहे म्हणजे कुठे काय प्रॉब्लेम नसेल, हप्ता हे थकला नसेल, कुठल्या लोनचं हे नसेल. ज्यांचं सगळ्यांचं क्लिअर असेल डॉक्युमेंट वगैरे अपडेटेड असेल, तर त्यांना त्यांनी ₹2100 देणार लवकरात लवकर. आणि जे आता भरपूर जण असे म्हणतात ना, की जे गरीब आहेत त्यांना भेटायला पाहिजे. तर माझं पण मत तेच आहे, जे गरीब आहेत त्यांना भेटायला पाहिजे. बट ह्यामध्ये एक जे म्हणतात ना, की कडू आहे पण सत्य आहे, की कसं होतंय, की जे गरीब असतात ना, त्यांच्याकडे ॲक्चुअली कसं आहे डॉक्युमेंट अपडेट करायला किंवा व्हेरिफाय करायला जिथे जाईल तर तिथं पैसे द्यायला लागतात. त्यांनी स्वतः गरीब असल्यामुळे त्यांनी एक दिवस काम करणार तर आपलं पोट चालणार. असं असते परिस्थिती. तर त्यामध्ये त्यांनी प्रत्येक डॉक्युमेंट अपडेट करायला त्यांनी जायला त्यांना ₹100, ₹200 कोण ₹500 घेतंय. तर हे पैसे त्यांना द्यायला शक्य होत नाही प्रत्येक वर्षी जर अपडेट करायचं म्हटलं तर. तर त्यामुळे त्यांचे डॉक्युमेंट अपडेट होत नाही आणि त्यामुळे हे जे सरकारचा लाभ आहे त्यांना लवकर भेटत नाही. जे श्रीमंत असते त्यांचं डॉक्युमेंट प्रत्येक वेळी अपडेट असतं, एकदम क्लिअर कट असतो. तर त्यांना लाभ लवकर भेटतो. तर ही ॲक्चुअली मी तर म्हटलो ना कडू आहे बट सत्य आहे. तर ही लाईन अशी आहे. तर त्यामुळे तुम्हाला जसं तुम्हाला टाईम भेटेल किंवा जर तुम्हाला काही जरी पण हे असेल तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट लवकरात लवकर अपडेट करून घ्या. जर तुमचे अपडेट असेल डॉक्युमेंट तर तुम्हाला लवकरात लवकर सरकारकडून लाभ भेटणार. ₹2100 भेटणार आहे आणि त्याची जी तारीख आहे आणि ते जी कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे, ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करू. त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ₹1500 जे ऐवजी जे 2100 भेटणार आणि ₹1500 हप्ता भेटणार आहे, ते बाकीच्या जिल्ह्यामध्ये थोडे जे काही जिल्हे असेल तर त्यामध्ये भेटणार आणि ते पण ज्यांची ई-के-वाय-सी झालेली असेल सरळ, त्यांचे डॉक्युमेंट क्लिअर असेल, त्यांनाच भेटणार आहे ₹1500 पण हप्ता. नाहीतर एक-एक जण काय म्हणणार, की आमची ई-के-वाय-सी झालीच नाही, आम्हाला ₹1500 भेटेल. नाही, असं होणार नाही. तर तुम्ही अजून पण ई-के-वाय-सी साठी दुरुस्तीसाठी अजून पण मुदत आहे 31 मार्चपर्यंत. ज्यांची ई-के-वाय-सी दुरुस्ती नाही झालेली आहे, तुम्ही अनेकदा ट्राय करून बघा. जे यादीत नाव येत नाहीये, तुम्ही अनेकदा तरी पण ट्राय करा. येत असेल तर ई-के-वाय-सी करून घ्या किंवा आधार कार्ड अपडेट करून बघा. जर यादीत नाव आलं तर आले. कारण की मी पाठीमागच्या वेळेस असं माझ्या कस्टमरला सांगितलं होतं, की तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घ्या. तुमचं नाव यादीमध्ये येईल नंतरनं आणि भरपूर असे होते, मी एक्झाम्पल तुम्हाला सांगतो म्हणजे 100 लोकांमधून कमीत कमी 70-80 लोकांची ई-के-वाय-सी मी स्वतः परत पुन्हा केलेलं आहे. कारण का त्यांनी आधार कार्ड अपडेट करून आले त्यानंतर त्यांचं यादीत नाव आलं. काही का होतंय असं? कारण की जे पहिले जे आपण काहीतरी समजा तुमचं आय-टी-आर असेल किंवा काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम झालेला असेल गव्हर्नमेंटचं जे आय-टी रिटर्न टॅक्स किंवा असं दुसरं काहीतरी लोन बिन संबंधी वगैरे. तर त्यामध्ये तुमचं नाव अजून पण तसंच असतंय. आधार कार्ड अपडेट नसल्यामुळं तसंच तुमचं शो होत असतं. तर त्यामुळे तुम्ही जर आधार कार्ड अपडेट केला तुमच्या आता नावावर काही नाहीये, सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाहीये. इन्कम एवढी जास्त नाहीये. तर तुमचं आधार कार्ड त्याप्रमाणे आता अपडेट झालेला असतो. तुमच्या नवीन आता प्रेझेंटमध्ये तुमचं जे हे असेल. तर त्यामुळं तुम्ही अपडेट करून घ्या. त्यानंतर एकदा नाव चेक करून बघा. अजून पण 31 तारखेपर्यंत मुदत आहे. लवकरात लवकर का 8-10 दिवसामध्ये आधार कार्ड अपडेट होतो. अजून पण तारीख आहे. लवकरात लवकर करून घ्या. म्हणजे तुम्हाला हप्ता सगळे तुम्हाला भेटत राहील आणि पुढे पण भेटत राहणार आहे. तर अशाच नवीन-नवीन माहितीसाठी आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा. तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबाबतीत तुम्हाला मी माहिती देईन. धन्यवाद.